शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. उत्तर भारतामध्ये WD सक्रिय झाला असला तरी तो बऱ्याच उत्तरेच्या भागामध्ये आहे आणि आता ऑस्ट्रेलिया इंडोनेशियाच्या दिशेने बाष्प हे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आणि अरबी समुद्राच्या दिशेने सरकू लागला आहे. त्यामुळे एकूणच काय वातावरण बदलतंय यावर आपण लक्ष देऊन आहोत. आपल्या अंदाजानुसार WDचा प्रभाव जसा वाढेल तसा धुक्याचा प्रभाव कमी होईल. आपण दिलेल्या अंदाजानुसार केवळ हिमालयाच्या लगत असलेल्या राज्यांमध्ये धुक्याचा प्रभाव आहे आणि केवळ उत्तराखंडमध्ये थंडीचा प्रभाव दाखवण्यात आला आहे. पुढील 48 तासात हा देखील धुक्याचा प्रभाव कमी होईल. उत्तराखंडमध्ये थंडीची लाट दाखवण्यात आली आहे. मात्र जसे आता WD सक्रिय होतील तसं पावसाचं प्रमाण, बर्फवृष्टीचं प्रमाण, मध्य भारतावर गारपिटीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. थंडीचा आढावा घेताना आपण बघत असतो की अतिउत्तरेला जे राज्य आहेत त्या ठिकाणी थंडी कायम असते. मध्य भारतावर मात्र आता थंडी कमी होऊ लागली आहे. GFS मॉडेलनुसार उत्तर भारतामध्ये WD सक्रिय झाला आहे. याची तीव्रता सध्या जरी कमी असली तरी आपल्या अंदाजानुसार 22 तारखेपासून याचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल. 23, 24, 25 असा हा प्रभाव वाढत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर भारतात प्रभावी WD येण्याची शक्यता कायम आहे. महाराष्ट्रात सौम्य थंडी अजूनही असून तिचा प्रभाव काहीसा कमी अधिक होतोय. विदर्भ, मराठवाड्यामध्ये थंडीचं प्रमाण कमी झालंय. थंडीमध्ये महाराष्ट्रात चढउतार होणं अपेक्षित आहे. परंतु एकूणच वाढत असलेली ढगाळ परिस्थिती, WDचा प्रभाव बघता भारतातील तापमान आता उतरणीला लागण्याची शक्यता आहे. जशी गारपीट होईल, बर्फवृष्टी होईल तसं पुन्हा थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता राहील. हवामानाचा अंदाज समजून घेण्याकरता आपण एक्सटेंडेड रेंज मॉडेल गाईडलाईन्स या 28 दिवसाच्या अंदाजाचा नेहमी आधार घेतो. 15 जानेवारीपासून तर 22 जानेवारीच्या दरम्यान जे वातावरण आहे ते उत्तर भारतात हलके WDचं आहे. मात्र 22 जानेवारीपासून 29 जानेवारीपर्यंत प्रभावी अशा प्रकारचे WD उत्तर भारतात सक्रिय होणं अपेक्षित आहे. त्याच वेळेस श्रीलंकेच्या आजूबाजूने दक्षिणेत देखील कमी दाबाचा प्रभाव विकसित होईल. पुन्हा आपण 29 जानेवारीपासून 5 फेब्रुवारीपर्यंतचा अंदाज घेतला तर आपल्याला बंगालच्या उपसागराच्या म्हणजेच अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिण समुद्रामध्ये वातावरणीय हालचालींना सुरुवात होताना दिसते. उत्तर भारतात WD सक्रिय राहणार आहे. 5 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी बंगालच्या उपसागरात एक नवीन सिस्टम अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान विकसित होईल असा अंदाज आहे आणि साधारणपणे हा जानेवारीनंतर तयार होणारं दुसरं डिप्रेशन किंवा कमी दाब असण्याची देखील शक्यता आहे. कारण जानेवारीमध्ये देखील आपण या समुद्रामध्ये डिप्रेशन तयार झालेलं बघितलेलं आहे. 2026मध्ये पहिल्या 2 आठवड्यामध्ये अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे. पुण्यामध्ये किरकोळ वातावरण तयार झालं होतं, परंतु सांगली, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी किरकोळ सुरुवात झालेली होती. त्यामुळे या ठिकाणी केवळ पावसाची नोंद आली आहे, परंतु ती नेहमीच्या सरासरीच्या तुलनेत खूप कमी आहे. इतर कुठल्याही जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद झालेली नाही. सध्या CFS मॉडेलने उत्तर भारतात WD निर्माण होण्याचा अंदाज केवळ कायम ठेवला आहे. दुसऱ्या आठवड्यात देखील मध्य भारतापर्यंत हे WD सरकतील असा अंदाज आहे. फेब्रुवारीमध्ये अवकाळी पावसाची शक्यता कमी आहे, परंतु मार्चमध्ये मध्य भारतापर्यंत अवकाळी पावसाच्या नोंदी होऊ शकतात. एप्रिल आणि
मे देखील महत्त्वाचा आहे. दररोजच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल, कॅन SIPS आणि मेसाठी अंदाज घेतो आहोत. या अंदाजात अजून कुठलाही बदल नाही. NMME मॉडेलचा देखील मे महिन्याचा अंदाज अजून कायम आहे. ECMW मॉडेलच्या या व्हर्जनमध्ये आपण बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये तसं विशेष वातावरण तयार होईल असं काही दाखवलेलं नाही आहे. मात्र दक्षिण भारतामध्ये आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, अरबी समुद्राचा दक्षिणी भाग या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या सिस्टम विकसित होणार आहेत. त्याच वेळेस उत्तर भारतामध्ये देखील प्रभावी WDची शक्यता आहे, ज्याचा परिणाम जवळपास मध्य प्रदेशपर्यंत होणार आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात काही ट्रफ जर विकसित झाली तर महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. ECMW मॉडेलचा या व्हर्जनचा देखील आपण धावता अंदाज घेत असतो. साधारण 15 दिवसाचा हा अंदाज आहे. उत्तर भारतात WD येणं अपेक्षित आहे. ते किती विकसित होतात, मध्य भारतावर किती परिणाम करतात या बाबी अजून अनिश्चित आहेत. त्यामुळे घडणाऱ्या संपूर्ण घटनांवर आपलं लक्ष आहे. AIFS मॉडेलने महाराष्ट्राच्या उत्तरेकडून WDचा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. आणि सिस्टम हे दोन्ही समुद्रातही बनत आहेत, उत्तर भारतातही बनत आहेत. त्यामुळे अजून या वातावरणात बदल होत राहील. 20 तारखेपासून महाराष्ट्रात वातावरणीय बदल अपेक्षित आहे. थोडा पश्चिम विदर्भ किंवा मराठवाडा या भागात ढगाळ वातावरण काही भागात होऊ शकतं. अकोला, अमरावती, पुसद, रिसोडच्या भागामध्ये ढगाळ परिस्थिती अधिक असण्याची शक्यता आहे. 21 तारखेला देखील ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात वाढणं अपेक्षित आहे. या ढगाळ परिस्थितीतून पाऊस होईलच असं नाही, परंतु एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकावा मात्र नक्की होऊ शकतो. आपण बघतो 22 तारखेला देखील बीड, बार्शी, पुणे, सातारा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण वाढणार आहे. 22 तारखेला लातूर, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसास अनुकूल ढग निर्माण होण्याची शक्यता आहे. 23 तारखेला सकाळीच जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात, मुंबईच्या आजूबाजूने ढगाळ परिस्थिती वाढू शकते. त्यामुळे एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होऊ शकतो. 23 तारखेला स्पष्टपणे बंगालच्या उपसागरातून वारे महाराष्ट्रावर येत असल्यामुळे मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भाच्या पूर्व भागात ढगाळ परिस्थिती वाढू शकते. एखाद दुसऱ्या ठिकाणी वातावरण खराब होऊ शकतं. त्यामुळे एकूणच बदलत्या परिस्थितीनुसार हवामानात बदल होऊ लागले आहेत. ही ढगाळ परिस्थिती 24 तारखेला देखील काही भागात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठलीही सिस्टम नसताना देखील महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण बदलण्याची शक्यता आहे. साधारणपणे 24 तारखेपासून बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आणि तामिळनाडू, श्रीलंका, केरळच्या दरम्यान होत असलेल्या वातावरणीय बदलाचा परिणाम हा कमी दाबाच्या स्वरूपात वाढतोय. त्यामुळे याचा भारतीय हवामानावर किती परिणाम होईल यावर आपण लक्ष देऊन आहोत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराम.